नमस्कार मित्रांनो, जैन पुन्हा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजची जी व्हिडिओ असणार आहे ती एक इंटरेस्टिंग टॉप बॉक्सवरती असणार आहे. एक कस्टमर खास आमच्याकडून लांबून आमच्या इंस्टाग्रामची रील्स बघून आले होते. भाऊची गाडी आहे विस्टॉम असणार आहे, सुझुकी विस्टॉम. त्याच्यावरती आम्ही एक 45 लिटरचा ॲल्युमिनियम एक टॉप बॉक्स लावला आहे. तर विचारूया कुठून आला आहे, कसं वाटलं टॉप बॉक्सची फिटिंग बघून या. गाडी सुझुकी विस्टॉम आहे 250 ॲडव्हेंचर बाईक आहे. त्याच्यावरती भावाने खास आमची एक रील्स बघितली होती इंस्टाग्रामला. आमचे 1.5 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये चालतो. 45 लिटरचा ॲल्युमिनियमचा टॉप बॉक्स असणार आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही एक हेल्मेट ठेवू शकता. भाऊ कुठून आलात? चेंबूरला कुठून आलात? रील्स बघितली होती या कोणी गायडन्स दिलं? रील्स कसं वाटलं टॉप बॉक्स? टॉप बॉक्स चांगला आहे. ॲल्युमिनियम बिल्ड क्वालिटी पण चांगली. भावाने जस्ट आता आमच्याकडून हेल्मेट पण घेतला. एक्झॉर हंटरचा हेल्मेट घेतलेला. त्याच्यामध्ये प्रॉपर एक म्हणजे जर तुम्ही कुठे लंचला गेलात हॉटेलला वगैरे किंवा पिक्चर मूवीला वगैरे गेलात तर हातात कॅरी करायची गरज नाही. डायरेक्ट टॉप बॉक्समध्ये हा इझिली ठेवू शकतो. आणि हा जो टॉप बॉक्स असणार हा इझिली रिम्युएबल असणार. जर तुम्हाला काढून घरी घेऊन तुम्ही काढून इझिली हा घरी पण ठेवून जाऊ शकतो. ती पण रिव्ह्यूची सिस्टम मी तुम्हाला दाखवत असणार. जर तुम्हाला हा जर टॉप बॉक्स आता बाईकवरती नाही ठेवायचं, जर तुम्हाला काढून पण घरी जायचं तर सेफ केली की तुम्हाला इथे खाली लावायची. बघू शकता, बघून घ्यायचं. याला अनलॉक केलं, बटन नाही केलं, फक्त याला तुम्हाला बाहेर पुश करायचं. तुम्ही हा इझिली घरी पण काढून घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे जर मागे कोण पिलियन बसणारा असेल तर त्यासाठी हा बॅक फोन पण दिलेला आहे. आणि याची कॉस्टिंग असणार आहे 8,000 रुपये. आपल्याकडे स्टार्टिंग 8,000 ते 11,000पर्यंत. परत जर तुम्हाला लावायचं असेल तर हे 4 बुशिंग्स फक्त याला मॅच करायचं. ही प्लेट या टॉप बॉक्स बरोबर येते, याला फिक्स करावी लागते. एकदम इझी इन्स्टॉलेशन असणार आहे. बस एकदम परफेक्ट. तर ब्रो खूप धन्यवाद. जसं की आता आपलं इन्स्टाला तर 1,50,000पेक्षा आपली जास्त करणार. आता यूट्यूबला सुद्धा चॅनल चालू करतो. तू आपल्या फॉलोअर्सचं तू काय सांगू शकतो हेल्मेटबद्दल आणि टॉप बॉक्सबद्दल? टॉप बॉक्स चांगला आहे, बिल्ड क्वालिटी चांगली आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे. एक्झॉर हेल्मेट पण चांगला होता. त्यावर ऑफरमध्ये मला एक ब्लूटूथ भेटला. येस, दॅट्स ऑल्सो गुड. सो आय रेकमेंड. चांगलं आहे. दादाने चांगलं गाईड केलं मला फॉर द सेक ऑफ व्हॅल्यू पे केलं आहे. सेल बॉय आमच्या चांगलं गायडन्स दिलं त्यांना. हा चेंबूरवरून आले तर भावा खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट टाईम तुला रायडिंग गेअर्स वगैरे पण काय लागलं तर नक्की विजिट कर. जर कोणाला टॉप बॉक्स रिलेटेड, हेल्मेट्स रिलेटेड किंवा रायडिंग गेअर्स रिलेटेड जर तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर नक्की आमच्या आउटलेटला व्हिजिट करा. त्याचं नाव असणारे RS फॉर्टी बायकर्स. 2 आउटलेट आमचे नोट पार्लर आणि दादरी. तर फॉलो करायला विसरू नका. RS फॉर्टी बायकर्स नवीन चॅनल तर आमच्या यूट्यूबला आलेलं आहे. भावांनो बघू शकता गाडीचा लुक. कशी वाटते गाडी बघितल्यावरती? वाटते की नाही गाडी? आता भाऊच्या मागे आई बसते. कम्फर्टेबल असं वाटेल. जर कुठे लॉंग जर्नीला जायचं असेल तर कसं प्रॉपरली आपण कम्फर्टेबल बसू शकतो. टॉप बॉक्स बघा कसं वाटतं आहे. एकदम कम्फर्टेबल. तर अशा प्रोसेससाठी ना तुम्हाला पण आपल्या स्टोअरला यावं लागेल. आणि आज खूप लेट झाला आणि खूप व्हिडिओ आहे. तर कसं आहे, जेवढे पण आमच्यावरती प्रेम करणारे जे आमचे फॉलोअर्स आहेत त्यांना एक एक गोष्टी प्रॉपर सांगावी लागते. आणि जे प्रेम जे तुम्ही आम्हाला जे इंस्टाग्रामवरती दिले तेच प्रेम आता आम्हाला यूट्यूबवरती सुद्धा पाहिजे. खूप मस्त मस्त रील्स आणि चांगले चांगले व्हिडिओ तुम्ही घेऊन जातो. हे आपलं लोअरपर्यंतचं लोकेशन आहे. रायडिंग गेअरचं हेल्मेटचं शॉप आहे, वेअरहाऊस आहे, ते रायडिंग गेअरचं स्टोअर आहे. हा पट्टा जो आहे हा वैरी नाक्यावाला पट्टा. इकडून तुम्ही आला तर डायरेक्ट स्टेट लोअरपर्यंतला जाणार. लोकेशन तो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करा. कारण की रोज नवीन नवीन लोक आमचे ब्लॉग्स बघत असतील तर तुम्ही पण आपल्या स्टोअरला या. कसं वाटतं कलेक्शन एकदम सेट करून ठेवलं. भारी वाटतं की नाही? कस्टमर आला की म्हणजे इकडे येऊन कन्फ्यूज झाला पाहिजे काय घेऊ आणि काय नको घेऊ.
1000 पासून ते 12,000 पर्यंत सर्व ब्रँडचे रेंज आहेत. सर्व रायडिंग गेअर आमच्याकडे स्टार्टिंग 4,750 पासून 16,500 पर्यंत. टँक बॅग्स पाहिजेत, रायडिंग पॅन्ट्स पाहिजे, भावानं जे काय पाहिजे ते सर्व एकाच जागी भेटणार. त्याचं नाव आहे RS स्पोर्ट्स बायकर्स. आणि हा, जर तुमच्या बाईकला टॉप बॉक्स पण लावायचा असेल तर ही व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्राला जे टॉप बॉक्स शोधत असेल. कारण की आपल्याकडे अल्युमिनियम टॉप बॉक्स 45 लिटर 8,000 पासून आहे, ते पण बेस्ट प्लेट सहित असणार आहे तुम्हाला. आणि जर का तुम्हाला जर फिटिंग करून पण जर पाहिजे, तुमचा भाऊ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फिटिंग करू देईल. फक्त टाइम काढून या आणि चांगली रेंज तुम्हाला आमची मॅनेजमेंट प्रॉपर दाखवून. तर भावांनो, भेटूया थोड्या वेळात. काय जर फोन आला तर खाली जाणार. वन स्टॉप सोल्युशन. आता मुलुंडवरून आलं म्हणजे किती वाजता प्रवास होता? 1 तास 10 मिनिट. ऑफिस मध्ये थोडा टाइम लागला. कॉल केला होता की डायरेक्ट आला? आम्ही काल कॉल केला. बीएजी शूज आहेत का अवेलेबल? ओके. मी डायरेक्ट आलो. बस सगळी उठली गाडी. माझ्याकडे FZ आहे, पण अरे वा. आता मी आपल्याकडे होता ना, आता भावाकडे आले पाहिजे. दिलाय नाही तर आता काय पण एक असलं पाहिजे, गोल्ड पण असलं पाहिजे, गोल्ड पण असलं पाहिजे, तर ती मजा येईल. मजा येते. पळवायला पण मजा पळवायला येईल. पण मजा येते आणि सगळं मजा येते. आता याच्या पुढची राईड आता चालू आहेत, प्लॅन चालू आहेत. इकडे जाताच शॉर्ट येईल. राईड आता करणार आहे आम्ही. यातच येईल. आणि हा आताच घेतली. दीड आता 2 महिने झाले असतील. 2 महिने झाले आणि आता चाललंय लोणावळा. एक नंबर. आता आहे जॅकेट 26 जानेवारी. तुला तर हेच बघायचं ना, माझं जॅकेट. जॅकेट हा मला 3XL असतं मी अलग हा त्याला होत नाही. हा मला हाच पाहिजे पण भावाची बॉडी आहे ना त्या हिशोबाने. शोल्डर घालतात मग ते डोकं दुखतंय, हा. चक्कर ते ते होतं. व्हायला पाहिजे. आपण जेव्हा फर्स्ट टाइम घालतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे मी चुकीचा हेल्मेट घेतला का? असं. हा. खूप लोकांचं होतं. कधी कधी असं हे कारण पण का होतं. रेग्युलर आपण घालतो ते 800-900 ग्रामचं घालतो. बरोबर, आणि बरोबर. डायरेक्ट आपण जे घेतो ते 1.5 किलोचं असतं. 1.5 किलोचं असतं. कारण का त्यामध्ये ड्युअल शेल असतं, ड्युअल फायबर असतं, बरोबर. ISI DOT असतं. बरोबर. आणि आपण ते हे रेग्युलर जे घालतो ते लोकल मध्ये त्याचं ते वेट हलकं कमी असतं. असल्यामुळे आणि आपण जे नवीन घेतो डायरेक्ट ते 400-500 किलोमीटर मारतो ना, मग ते डोकं दुखतं. दुखतं. त्याच्यापेक्षा त्याला पहिल्यापासून आपण युज टू केलं ना तर ते फोम पण बसतात आणि हेल्मेट पण फ्री होऊन जातो एकदम. बरोबर. प्रत्येक रायडरला एकच हा सांगतो. एक्सपिरियन्स आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे त्याचा. प्रत्येक Alex रायडर too, मी याला पहिले शिव्या घालायचो. म्हटलं, डोकं दुखतंय, मान हा, दुखतंय. पहिले हा ह्याच्यामध्ये आता- तोच आता व्हायचं. कारण की ह्याच्यामध्ये ऍक्शन 4 पण आणि लागायचं ना, हा, तर मग तो ते weight अजून जास्त weight जास्त व्हायचं. यायचा, तर तो असं कधी कधी व्हायचा. कारण की आपण फिट हेल्मेट का घेतो, कारण की आहे ना कधी ब्लूटूथ लावतो, कधी कॅमेरा हा, वगैरे सगळं होतो, लावलेलं हेवी ते होतो. heavy होतं, हा. त्याच्यामुळे कसं जेवढं टाईट केलं तेवढं तो शेक नाही होणार. बरोबर. आणि असं वाटलं ना, तर मला असं वाटतं ना, माझी 5 फेब्रुवारीला राईड आहे, आज 22 तारीख आहे, तर मी आजपासून जर ते घातलं तर ते पूर्ण फ्री होईल. फ्री होईल. हा, बरोबर. त्यासाठी तसं हे पाहिजे. ठीक आहे, मग आता तू शाळा- बरोबर. तू घाल. दादाचं नॉलेज एक नंबर आहे. एक नंबर. एकदम कडक. तुम्हाला काय घ्यायचं असेल काय कळत नसेल ना, फक्त दादाला भेटा इकडे. दादाला संपला भेटा. विषय. दादा धन्यवाद. तुम्हाला पूर्ण इन डिटेल कारण माहिती की देईल. हे नॉलेज नाही, कारण की जर असे भाऊ भेटले ना तर त्यांच्याकडून तो नॉलेज अजून चांगला भेटतो. कारण कसं आहे, त्या म्हणतात ना यार, एखाद्या लाईन मध्ये जर आपण गेलो तर ती लाईन कशी क्लिअर करायची ही गोष्ट जोपर्यंत ती लोक येत नाही तोपर्यंत आपल्याला क्लिअर करता येत नाही, आणि त्याच्यातून एकामेकांना तो अनुभव भेटतो. बरोबर, बरोबर. कारण की आज एवढं लोकांचं जे प्रेम आहे आपल्याकडून, जे गावागावातून लोक येतात आहे. काल पण एक कस्टमर आमच्याकडे गोव्यावरून आलेला खास GSG घ्यायलाच. अच्छा. बोलतो दादा राव तुमचं फेमस होलं, आमचं नाव तुम्ही लोकांनी फेमस केलंय, आम्ही नाही गेलो तुमच्यापर्यंत, पण तुम्हाला एक ट्रस्ट बिल्ड तुला वाटला. मोठेपण पण आहे, पण तू एवढा कॉन्टेंट बनवलास, तू मेहनत घेतली. मेहनत घेतली. हा. मेहनत आणि घेतली कन्सिस्टंटली तुम्ही ते ठेवलं. हा. Right. म्हणून लोकांचं प्रेम आहे. तर तेच आहे ना, कारण की हे तुम्हाला आवडलं, हे तुम्ही तो प्रेम दाखवलेला आहे. आज हा. कसं आपण नाही गेलो की मला बरोबर. वोट करा, हा, पण बरोबर. तुम्ही लोकांनी मला हे केलं. बरोबर, बरोबर. ती ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडून भेटलेली आहे. आणि इन फ्युचर आपलं एक तिसरा आउटलेट पण येण्यामध्ये आहे. एक नंबर. अरे कुठे वा. कुठे Congratulations. रिव्हील करायचं की नाही? आम्ही आधीच पहिले कॉंग्रॅच्युलेशन काय देतो करायचं? दादाला. रिव्हील करायचं केलंय की नाही ते केलंय? अजून नाही केलंय, नाही कारण केलंय. कसं ते थोडं जरा हिंड द्या हिंड मला. द्या, हिंड. हिंड द्या. इकडेच आहे ना, जवळपास आहे की कुठे दुसरीकडे? हाय. म्हणजे आता आमचं ईस्ट झालं, वेस्ट झालं, ओके. चिंबूर. आता आम्ही थोडं त्या पट्ट्याकडे चाललोय. तिसरा पट्टा. गेस करा तुम्ही, चला गेस सांगू करा नका. तुम्ही. हा, आम्ही हा, हा. फक्त एवढंच बोललो की तिसरा पट्टा. तो आता कोणता आहे तो तुम्ही गेस करून सांगा आम्हाला. जो गेस बरोबर करेल त्याला पिन करा, नाही तर हाईट द्या. डायरेक्ट संपलं. आपल्याकडून काहीतरी देऊ. पण आपलं आता वेस्ट सोडलंय, ईस्ट सोडलंय, कारण की दोन्ही जागे आपला दरबार एकदम मजबूत झालेला आहे. तर आता तिसऱ्या जागे, कारण की एवढं लांबून जे आमचे प्रेम करणारे चाहते आहेत, तर त्या लोकांना पण एवढं लांब येणं थोडं हे होतं, पण करतात आमच्यासाठी. लोक सकाळी 4-4-5 वाजता घर सोडतात. पण विचार केला इतका आपण मेन जंक्शनला ओपन करू. आता जंक्शन पर्यंत आलेलो मी, आता पुढे काय सांगणार नाही. ठीक आहे, हा, दोन जंक्शन आहे, मी सांगू का? एक तर आपला एअरपोर्ट नवीन बनतोय, हा, इकडे असू शकतो, असू शकतं, असू शकतं. नवीन एअरपोर्ट झालेलं आहे, कन्फर्म नाहीये. विमानी पण येऊ शकता. बाहेरून डायरेक्ट कारण की बाहेरून. मुंबईवाल्यांना पण जवळ पडेल, आणि पुणेवरून जे येतात ते, परत नाशिक वरून जे येतं ते, कोल्हापूर वरून जे येतं ते,
त्यांना पण तो पट्टा मधोमध पडणार आहे. झालं रिव्हील झालेला आहे प्रॉपर. अजून एक गोष्ट जे आम्ही जे संडे राईड करतो ना रोडला, हा. येता आम्ही विजिट मारायचं आणि मग घरी जायचं. हे पण भावाच्या ब्लॉग आपण याच याच्यात सांगितलेलं आहे, कारण की हळूहळू तुमचं जर जेवढं प्रेम लवकर भेटेल तेवढं मी लवकर करायचा प्रयत्न करणार आहे. मोस्टली तरी इम्पॅक्ट आपण रायडिंग गेअर्स वरती टाकू, कारण की खूप लोकांचं असं भेटलं की दादा हेल्मेट सर्वीकडे भेटतील आणि हेल्मेटसाठी तू तर खूप फेमस आहे, पण रायडिंग गेअरसाठी त्या साईडला तरी कुठेतरी ये, कारण की रायडिंगसाठी आपला हा एकच फ्लोअर पर्यंत पडतो आणि दादाला आम्ही लिमिटेड ठेवलेलं आहे. पण असं पूर्ण मॉल आम्हाला त्या साईडला आता उभा करायचा आहे, तर लवकरच घेऊन येतो. 100% होणार. यांचं Thank you प्रेम- आणि अरे कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद धन्यवाद, एक नंबर. खूप पुढे जा आणि बरोबर. आम्ही तर येतच राहू. आम्ही तर येतच राहू. एकदा तर आता घेतलंय, तू जी नाही घेतली तर भाऊ पण हा, मी येईल, तर येणार भाऊ नाही. पण येणारच आहे. हळूहळू सगळं होणार आहे. आमच्या आता कालच 5000 सबस्क्रायबर एक कंप्लीट झाले. नंबर भाई, कॉंग्रॅच्युलेशन. भाई थँक्यू. 100 पासून 1000 पर्यंत, 1000 पासून 10,000 पर्यंत, 10,000 पासून 1,00,000 आमचं पण चालू आहे, पण आम्हाला टाइम भेटत नाही. नाही होईल काय आमचे नाही मुलं करत बोलले भाऊ तिकडे युट्यूबवर राहायचं आले बस. जरा लांबून, चल दादा बोलवलं म्हणजे चल बाबा. नाही. आपल्यासाठी सर्व एकच आहेत, आपण तरी युट्यूबर नाही, पण बघू नाही आहे ते. इंस्टावरती हाय आता हळूहळू. बेस्ट युट्यूबर हा, बेस्ट युट्यूबर आहेत मुंबईमध्ये अरे टॉप कसं आहे, लेवलचे. खूप काही गोष्टी आहे ना इंस्टाग्राम वरती बोलता येत नाही, कारण की ती 3 मिनिटाची असते. बरोबर. तर आमच्याकडे आमची अशी काही पोरं आहेत की दादा तू पण युट्यूब चालू कर, जे 2-2 कॅमेरे घेऊन उभे राहिलेले आहेत ती कर, खूप चांगलं नॉलेज भेटणार आहे. म्हणलं चल करून बघू. आपल्याला इकडे पैशाची अपेक्षा नाही, आपल्याला इकडे असं आहे की माझ्या भावांपर्यंत काय व्हिडिओ मला पोहोचवता येईल, मला ही अपेक्षा आहे. कारण की प्रत्येक व्हिडिओ मला सांगतो पैशाने माणसाला विकत घेता येत नाही. बरोबर ते तर आहे. जेवढं प्रेमाने विकत घेता येईल तेवढं पैशाने नाही घेता येणार आहे. तर तुम्ही पण पैसा बघून टाका, एकामेकांना सपोर्ट करा, एखाद्या भावाला पुढे घेऊन जाऊ. जसं की आपला मराठी युट्यूबर आहे, बाकीच्यांना लाईक शेअर करण्यापेक्षा, फालतू करण्यापेक्षा आपल्या भावांना पुढे करा. काय रायडिंग गेअर्स मध्ये काही तुम्हाला एखाद्या गोष्टी चांगल्या भेटतील तर तुम्ही पण त्याचा फायदा घ्या आणि तुम्ही पण नवीन नवीन व्हिडिओज बनवायला घ्या. कारण की लाजायचं नाही, लाजायचं प्रत्येक नाही. गल्लीमध्ये जावं, कुठे उभा राहावा असं विचार करा की व्हिडिओ कॉल वरती वार्ता हा, करताय. बरोबर विषय आहे, संपला. बरोबर आहे, विषय बरोबर, संपला, बरोबर. बरोबर तू आहे. काय बोलणार आहे, थोडी तू काय व्हिडिओ काढत रस्त्यावरती शिव्या घालतोय, बस तुला वाटलं मी इथून तिकडे चाललंय, तिकडून इकडे चाललंय. माझी पोरं पण मला बोलतात, पण यार मी पण चालू करतो, कारण की हे ते सर्व सांभाळणं म्हणजे होत आहे, पण करतो मी पण. कारण की आता कसं आपल्याला पण पहिला असं वाटत होतं करू का नको, पण एकदा झालं की आपण पण चालू केलंय. यांच्यापासून तुम्हाला सुद्धा काहीतरी एक्सपेक्टेशन भेटेल की हा भाऊ करतो तर आपण काय नाही. पहिल्याला 1 लाईक येईल, 10 लाईक येतील, हा. एक नंतर पण खूप views- महत्वाचं एक आहे. पण खूप तो महत्वाचं एक आहे. येतो ना बस बस. त्याच्याने खूप मोटिवेशन motivation आहे. बस, खूप काढा. motivation आहे. काही वाटलं तर काही विचार करू नका, आम्हाला कॉल करा, इथे येऊन भेटा, काही घेऊ नका, पण एक मोटिवेशन आपण देऊ मजबूत वाला. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये, ठीक आहे. चला हे आपण हेल्मेटला एक व्हिडिओ बनवूया. हा बाय हो गया. नमस्कार भावांनो, ते टाइम झालेला आहे, कारण की बघू शकतात प्रॉपरली एक्झॉरचा पूर्ण माल हा पूर्ण कॉम्बो सेट साठी पूर्ण लोड केलेला आहे. आमच्यावर नयन आहे, आकाश आहे, देवीन आहे आणि नितीन भाऊ आहे आणि आमचा साबा भाऊ, जो आमचा माल लोडिंगला असतो, इकडे तिकडे उभा असतो, नुसता त्रास येतो. हे थांब रे बाबा जरा यार, काय पितो विनाकारण त्रास द्यायला हे पोरं उभे राहिलेले आहेत. तर भावांना बघू शकतो पूर्ण माल आता हा लोड करून टाकलेला एक्झॉरचा, विथ शूज वगैरे सर्व आहे. जेवढे पण आपले मुंबईकर, पुणेकर, जेवढे पण महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे लोक असेल एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा. कारण की युट्यूबला जो तुम्ही आता भरभराट जो प्रेम देतो असा कंटिन्यू चालू राहू द्या. आणि त्याच्यामुळेच आपण आता हे कितना साबा जॅकेट कितना 13 बॉक्स, म्हणजे एका जॅकेटमध्ये एका बॉक्समध्ये 6, 13 म्हणजे कमीत कमी गेलं मला 78च्या आसपास जॅकेट्स आहेत भावांनो. एवढा लॉट मागवणं म्हणजे खायचं काम नाही, कारण की याच्या मागे आपल्या टीमचा सपोर्ट एकदम एक नंबर असतो. कडक काम चालू आहे. अजूनपर्यंत पोरं जेवली नाहीत, कारण की माल आल्यामुळे त्याच्यासाठी जेवणाचा कालावधी आपण थोडा चेंजेस केलेला टायमाचा. त्याच्यामुळे जेवणाच्या टायमाला आम्ही चाय पितो. 4 वाजले अजून जेवण नाही झालेलं. माझंच नाही, आपल्या मुलांचं पण जेवण नाही झालेलं. बघू शकता जॅकेटच्या स्टोअरला या दाखवतो परिस्थिती काय. प्रॉपर मॅनेजमेंट चालू आहे जॅकेट, आणि ही मॅनेजमेंट आपला नितीन आणि आकाशच्या थ्रू चालू आहे. कारण की इकडचं सेटअप ती लोकच बघतात. जॅकेट व्यवस्थित ठेवायचं काम चालू, कारण की एवढे जॅकेट ठेवल्यानंतर अजून किती बोललो मी 78 पीसेस अजून बाहेर आहेत, ते लावण्यासाठी सुद्धा सेटअप चालू आहे. तर यासाठी खूप परिश्रम आणि कष्ट आहे माझी टीम आणि मी करत आहोत. आणि हा आमचा एक कॅमेरा घेऊन भाऊ नुसता त्रास होतो. हो गया बस.
अभी मेरे को लोड करके जाने का लाइन का आहे का आता? आजचं ते दिलं आहे, तिथं attack केली आहे. तर भेटूया आपण याच्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ काढतोय. तर नमस्कार, पूर्ण शूटचा स्टॉक लोड केलेला आहे. हेल्मेटचं बघू शकता. पूर्ण खूप मस्त सहकार्य केलं. भारी असं. हे 2 बॉक्स जॅकेटचे इकडे लावलेले आहेत आणि बाकीचे 13 बॉक्स समोर ठेवलेले आहेत. व्हिडिओ घेऊन येतो फॉर्ममध्ये. रोहित सर, कसं वाटलं इथं व्हिजिट करून? फर्स्ट ऑफ ऑल रोज म्हणजे राहतो इथेच, अरे वा. पण येता जाताना शॉप बघायचो. अच्छा. पण अजून एक मित्र आहे माझा ऋतुराज टाकळे म्हणून, अच्छा. तो पण आपल्या पोलीस कॅम्प मध्ये तुझा शॉप आहे, ताडदेवला. चायनीज ओके. हॉटेल अच्छा, ओके. कमेंट केलं की ओके. आपला मित्र आहे करून. डन म्हणून पुढे बाकी कुठेच गेलो नाही, तुझ्याकडे झालो डायरेक्ट. कलेक्शन कसं होतं? कलेक्शन खूप चांगलं आहे म्हणूनच दुसऱ्यांना रिकमेंड केलं आणि मित्रांना पण घेऊन आलो. भावांनो, दादाची जी गाडी आहे ना, गाडी बघूया. पहिला तर हेल्मेट दाखवतो. चॉपर नाही, सॉरी, ही की आहे. हेल्मेटचं कलेक्शन दाखवतो. दादाने चॉईस केलेलं काही वेगळं, पण मी जे दाखवलं ना ते कलेक्शन पूर्ण वेगळं आहे. या कलरला गेस करून ना तुम्ही गाडीचा कलर पण गेस करू शकतात. आणि काय गाडी आहे ना भावांनो, कडक आहे. या लवकर बाहेर दाखवतो. कारण की हा हत्ती आहे, बघू शकता. क्वालिटी, फिनिशिंग आणि कलरचा गेटअप कसा वाटतो, कडक आहे ना. कारण की एखाद्या आउटफिटवरती आपण शर्ट किंवा शूज घालतो ना, त्यानुसार भाऊला ना कलर असा मॅचिंग दिलेला आहे. बघू शकता. प्रीमियम असा टोन असणार आहे. हा टोन आणि हा टोन बघा. बेनेली 502 ॲडव्हेंचर बाईक TRK. त्याच्यावरती एक खास ॲडव्हेंचर आपला एक्झॉरचा हेल्मेट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑल फीचर्स एकाच हेल्मेटमध्ये आले. चावीची क्वालिटी बघून तर तुम्हाला माहीतच पडले असेल. हाती त्याचा चावी असणार. फक्त गाडीला लावायचे. पहिल्यांदा आपण चालवतो, आपण कधी चालवले नाही. शॉक पूर्ण करायचे, पण ह्याच्यातून टाईम भेटत नाही. कसं वाटतं पांढरा हातीवरती पांढरा हेल्मेट, कडक वाटतं की नाही लूक. चविष्ट जसं खाण्यामध्ये असं तसं चविष्ट आमच्या भावानी रायडिंग गेअर्समध्ये केलेलं आहे. कडक आहे. कोणी बघितलं आपल्याकडे तर डिवल वायझरमधून बघायचं, कोण कोण आपल्याकडे बघताय. कसं आहे, गाडीवरती अट्रॅक्शन येणारे खूप आहे. आता आजूबाजूला व्हिडिओ चालू आहे तर खूप लोकांचं अट्रॅक्शन येतं. आपण तर नाही घालू शकत, पण कार्बन फिनिशिंग मिरर वगैरे बघू. चालून भाऊ तर बोलत चालून बघ, एक राऊंड मारायला काय फायदा, आपल्या फुकटमध्ये भेटतं. चालून बघूया, एन्जॉय करून बघा कशी वाटते. तरी जर वाटलं तुमच्या भावाने घेतली तर हा म्हणे काय शकतो. आपण हिमालयनवरती TRK वरती जायला लवकर वेळ नाही लागत, पण घेऊया. पण आपल्याकडे मुलाला आरामी आहे. चालेल, राऊंड मारतील, पाडतील कोणी. खायला पाहिजे. एक राऊंड दिला तर बोलतील इकडे जायचं, तर गाडी पाडून आणतील तुम्ही लोक. रेग्युलर साठी ना मी फक्त आता नॉर्मल चप्पल वेअर करून जातो, कारण शूज घालायला तिकडे जातो. काय घालू बोलतो, शूज घालू. शूज भाई, शूज घालू. इज्जत आहे. शूज नाही, शूज घाल, शूज घाल. 2 ब्रांच आहे. शूज दादा प्रोफेशनल वाटला भाई. हेल्मेट पण घालायला लागेल आपल्याला. दादा सेफ्टी फर्स्ट, माहिती आहे ना आम्हाला. सोडतो काय तू? मला वाटतं दादांचं हेल्मेट घालू, माझं LS2 घालू. LS2 भाऊ दादा बोलते की तू ॲडव्हेंचर वरती फुल पेज हेल्मेट घालतो, मग आम्हाला हे काय करतो मी त्यांचंच हेल्मेट घालतो. तूच गार्डन करते का? तूच गार्डन करते बघ. तू दादा काय आहे? अरे नाही रे तुला. एक हेल्मेट घेतो आपल्याला. तसंच हेल्मेट घालतो. पुढे का आम्ही बालाखाव घालूनच हेल्मेट वेअर करतो, कारण की त्यांचं नवीन हेल्मेट आहे. आपलं हेल्मेट असलं तर चांगलं असतं. काय होतं म्हणे? येस. मागे बघा ना, कोणाची गाडी वगैरे काय झाली की नाही तर आपल्याला विचारा. दादा याच्या वरच्या पण घेऊ.
दादा झेपेल ना? बघू आता काय. दादाने विश्वासाने सांगितलं चालू मग. उद्घाटनात इम्पॉर्टंट डिरिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जास्त सेफर हँडेड असणार आहे हा. कमेंट मध्ये सांगा कसा वाटता कलर तो. दादा हालेल काय? दादा हालेल काय? दादा बसायची कशी पोझिशन ती दाखवूया. दाखव ना. दादा कशी आहे? रेव कर ना, एक रेव कर ना. पहिली वारतो तर हे जे हाईट आहे ना बाबा, हे बघ हवेत आहे पाय. आणि फर्स्ट राईड बाबा गाडी चालवताना लय जपून चालवावं लागतं, कारण की भीती वाटवते पडतो का घेऊ. पडलो तर आपण उठणार नाही. पण चालवल्यावरती आता इच्छा झाली घ्यायची, पण काय बोललो ना आपली पोरं आकारमाशी आहेत. एक राऊंड नाही दिला तो दुसऱ्या दिवशी कामावर नाही येणार, म्हणून नको कोणाची तरी चालवायची ते बरं आहे. कसं वाटतंय? छान ना, एकदम मस्त मॅच. रोहित सरांची गाडी आहे, कालच त्यांनी घेतली ब्रँड न्यू TRK 502. कलर कॉम्बिनेशन आणि डायरेक्ट विजिट केली आपल्या स्टोअरला, कारण की हेल्मेटचं कलेक्शन करून घ्यायचं तर फक्त एकच नाव आहे, फेमस RS46 बायकर, ज्याचे इन्स्टाला 1,50,000 पेक्षा जास्त फॉलोअर आहेत. आणि तुमच्या प्रेमाने आता आपल्या यूट्यूबला सुद्धा ही व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे. तर जरा असं उतरायचं कसं तर ते पण दाखवतो. या गाड्यांवरती आहे ना डायरेक्ट उतरायचं नाही. जर ॲडव्हेंचर गाडी घेतली तर हे असं उतरायचं. मस्त आहे काट डाले का यांनी रायडिंग गेअरचं जॅकेट्स घेतल्या, रायडिंग गेअरची पॅन्ट घेतली. फर्स्ट टाइम विजिट झालं, पण तुम्हाला असं वाटेल की नाही रेग्युलर आहे. आपलं फर्स्ट याच्यामध्येच एक्सपिरियन्स एकदम भारी असतं, कारण की रोहित सरांचे मित्र आहेत. खास त्यांनी रायडिंग गेअरचं जॅकेट, रायडिंग गेअरची पॅन्ट घेतलेली आहे. आता कॉम्बिनेशन एकदम मस्त सेट करून दिलेलं आहे. आता यांची काय राईड असेल आणि यांचे खास परम मित्र एक बाजूला उभे. कैसा लगा सर कलेक्शन? सुपर. तर आता याच्यामध्ये आपण नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन कलेक्शन घेऊनच येऊया. अजून काही एक्सेसरीज गोष्टी पाहिजेत तर विचारून घेऊया, कारण की गाडी तर पूर्ण लोड केलेली आहे. सॅडल्स वगैरे आहेत. इन फ्युचर ह्या गाडीवरती टॉप बॉक्स आणि पॅनियर्स पण येतील लवकरच. जर सरांची इच्छा असेल लॉंग राईड्स वगैरे करायची, गाडी तर फिरून तर बघू शकतात. जसं की गाडीसाठी काहीच म्हणजे हे नाही. तर किती नाही, 9 लाखाला गाडी आहे. 9 लाखाला गाडी आहे. 9 आणि 9 पण आहे कडक आहे. चालवल्यावरती फील इथल्या इथे तर अशी वाटवते मी तरी सुद्धा कोणाला तरी घेऊन जाऊ एवढीशा रस्त्यामध्ये. पण हायवेला जाम करून टाकणार, कारण की बघायला घेऊया पण थोडं थांबून घेऊया आपण पण, कारण आपल्याला अजून एक तिसरं आणायचं आहे ना आउटलेट. थांबूया, थांबायला लागेल भाई. थांबायला लागेल आपल्याला. स्ट्रगल झालं, मेहनत चालू आहे फुला. मेहनत तर खूप जोरात चालू आहे. आणि आपल्याकडे पूर्ण कसं डिलिव्हरी द्यायची असेल तरी पण बोलतील दादा गाडी दे, काय दिली तर मग येणार नाही उद्यापासून. हा बा, हाच आहे मेन. काय नाही पण हा पाडतो आता. म्हणून नको, तुला थोडं शिकू दे. 9:30 वाजलेला आहे.
काय मारीन? किती पण साथ केला आम्ही तरी माल येतोय. आम्ही काय करू म्हणजे वैतागला आम्ही. फुल बिल्डिंग. एक्झर वाल्यांना वैतागला आम्ही. हा बघा गॅस तुम्ही गॅस तुम्ही बघू शकता आम्ही जेवढं पण साफ केलंय तेवढं परत तसे झाले घाण. तर काय बोलू जाऊ द्या. नाहीये आकाश आहे की? हा मेहनत या बा. भेटू पुढे. दादा काय बोलू शकतो यासाठी? अरे आज तुला कॉल करतो का तो? यासाठी काय बोलू शकतो तू? दादा चालू लॉक आहे. आता आकाश बोला ना ऑफर काढायची आहे मजबूत वाले, तर ऑफर काढूया ना तर. आणि याच्याबद्दल काय म्हणत होतं याच्याबद्दल? नाही काय एवढं माल आता लगेच जमणार मला. फटाफट खाली रस्त्याचे बॉम्ब जरा इकडे घे ना, तर लोकांना वाटत एवढा आपला रस्ता आहे. आपलं फक्त एवढंच आहे. 23 जानेवारी आपला कशाला आकाश काय ऑफर काढायची? 50 वरती एक जॅकेट फ्री. साईजेस नाही भेटत जे आपण देईल ते. हा ठीक आहे, जे आमच्याकडे असतील सिलेक्टेड हा त्या हिशोबानेच आपण तुम्हाला देऊ, कारण की लिमिटेड स्टॉक असणार आहे. हा आणि हा ॲक्च्युली लिमिटेडच आपल्याकडे आहे, कारण की त्यांच्या वेबसाईटला वगैरे पण हा बंद झालेला आहे. त्या हिशोबाने काढू हा ना नितीन. हो बघा बघू शकता तुम्ही हे आम्ही ऑफरला आमचं चालू आहे याच्यावरती, कारण की 3-4 दिवस आहेत. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. आज तारीख किती? 22. 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी आपला झेंडा बंद आहे. तर त्या कालावधीमध्ये 4 दिवसामध्ये अशी ऑफर टाकायचा प्रयत्न चालू आमच्या टीमकडून की 50,000च्या वरती जर कोणी शॉपिंग केली त्याच्यावरती एक जॅकेट RS40 बायकर्सतर्फे फ्री असणार आहे. ही डील खूप मोठी असणार आहे आणि ही व्हिडिओ आता इंस्टाग्रामवरती सुद्धा काही वेळात येणार आहे, कारण की व्हिडिओ बनवायची प्रोसेस चालू आहे. तर बघू, कारण की आता ऑलरेडी तुम्ही बघू शकता जॅकेटचा माल फुल एकदम लोड करतो आहे. एक्झॉरचा निंबस पॅन्ट त्याच्यावरती लोडिंग चालू आहे. आता नयन भाऊ आणि आकाश आणि नितीन करतील याची प्रोसेस पुढची. तर पुढची भावांनो आपल्या दोन्ही याला तुम्ही लाईव्ह राहा, कारण की यूट्यूबला सुद्धा इंस्टाग्रामला, कारण की तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन ही ऑफर तुमच्यासाठी मी 4 दिवस ठेवलेली आहे. 50,000च्या वरती शॉपिंग करा आणि एक जॅकेट घेऊन जावा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता हा ब्लॉग इथंच थांबवतो.